बुर्ज खलिफाच्या बाहेर आल्यानंतर एक फोटो स्टॉप तो बनता है यार. वा जीवा, काय तो फाउंटेन शो, काय तो नजारा, सगळं कसं ओके मध्ये आहे. पण टाइम ओके मध्ये नव्हता ना, म्हणून धावत पळत आम्ही गेलो दुबई मॉल मधल्या ॲक्वेरियम आणि अंडर वॉटर झूला. प्री बुकिंग तिकीट्स असल्यामुळे तिकीटचे काही टेन्शन नव्हते. तिथे गेल्यावर आज ब्ल्यू हे पाणी पाणी असाच काही फील आला. इतके सुंदर आणि क्यूट वॉटर बेबीज बघायला मिळाले की काय सांगू. दुबई ॲक्वेरियम इज होम टू थाउजंड्स ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स आणि तिथे तब्बल 140 स्पीसीज आहेत. काही स्पीसीज तर इतके रिमार्केबल आणि मार्वलस होते की आय कांट डिफाईन. दुबई ॲक्वेरियमचा प्रोग्राम आटपून आम्ही थेट गाठलं ते म्हणजे देरा दुबई मधील गोल्ड सूक. तसं गोल्ड घ्यायचं तर काही विचार नव्हता, पण फेरफटका मारायला काय जातंय म्हणून फिरत फिरत आम्ही पोहोचलो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधल्या जगातील सर्वात मोठ्या गोल्ड रिंग जवळ. तिथून आम्ही गेलो देरा मधल्या ग्रँड सुकला, जिथे इन जनरल सर्वे केल्यानंतर एका स्टोअर मध्ये काही असे डेमोज मिळाले. तिथला केसर मसाला चहा तर अगदी जबरदस्त होता आणि केसरची लॉयल्टी पटल्यानंतर मी लगेचच केसर परचेस केले. तसेच रोज, हिबिस्कस अशा फ्लेवरचे टी पावडर्स, वेगवेगळे ऊद मसाले सुद्धा खूपच छान होते. माय अट्रॅक्शन सिकिंग पार्ट वॉज दुबई कुनाफा चॉकलेट्स अँड क्रॅकर चॉकलेट्स. दे वर रिअली सुपर टेस्टी. काही मसाले आणि चॉकलेट्स घेतल्यानंतर त्यांनी आमच्यावरती पश्मिना अटायर ट्राय केला आणि पूर्ण मार्केटमध्ये दरवळणारे वेगवेगळे सुगंधी परफ्यूम सुद्धा आम्ही ट्राय केले. बरीच खरेदी केल्यानंतर ॲज अ स्वीट गेस्चर म्हणून त्यांनी आम्हाला एक पश्मिना सुद्धा गिफ्ट केला. शॉपिंगचा मोह तर काही आवरला जात नव्हता, पण कसं बसं पॅकअप करून ॲट द एंड ऑफ द डेला मस्त अरेबिक मटन चाप आणि अरेबिक मंदीने दिवस रॅप केला. सो टेल मी इन कॉमेंट सेक्शन हाऊ डिड यू लाईक माय डे 1 इन दुबई, अँड डे 2 साठी फॉलो करत राहा आमचं क्रंची मंचीला.